ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी येते पाहूयात। विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या प्रतोत्पदी विप्लव बाजोरिया यांची निवड झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना तसं पत्र लिहिलंय। उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा व्हीप लागू होतो का हा प्रश्न आहे। मात्र अधिवेशनामध्ये शिवसेनेची आक्रमक रणनीती एकूणच दिसते आणि ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेचा एकूणच दिसतोय। अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मात्र काल विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या प्रतोत्पदी विप्लव बाजोरिया यांची निवड झाली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, एकूणच आक्रमक पवित्रा दिसतोय शिवसेनेचा ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा। अगदी बरोबर आहे। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी विधानसभा पाठोपाठ विधान परिषदेमध्ये देखील आपला एक नियंत्रण असावं या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चालीच्या इतर असलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि विधान परिषदेच्या प्रतोत्पदी विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची नियुक्ती झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार विधान परिषदेमध्ये हे शिवसेनेच्या आमदारांचं एकूण प्रतोद असतील आणि त्याचबरोबर त्यांना जे काही व्हीप बजावण्याचं काम असेल ते प्रतोद म्हणून विप्लव गोपीकिशन बाजोरिया हे कामकाज पाहतील एकूण सर्व, असं त्यांनी एकंदरीत सूचित केलेलं आहे। एकूणच ठाकरे गटांच्या रणनीती आधीच आक्रमकरित्या शिंदे गटाने चाली ज्या आहेत राजकीय चाली ज्या आहेत त्या रचण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये काय घडतं हे पाहावं लागणार आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हे पत्र जे आहे ते स्वीकारतात, त्याला मंजुरी देतात का हे आज पाहावं लागेल। त्यामुळे विधान परिषदेमध्ये आज रणदंगल मागण्याची शक्यता आहे। बरं, बघूयात आज सभागृहामध्ये नेमकं काय होत आहे। धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।